श्री स्वामी समर्थ. आयुष्यात जेव्हा सगळीकडे अंधार दिसतो, मन थकलेलं असतं आणि मार्ग सापडत नाही, तेव्हा स्वामींचे एक एक शब्द आपल्याला नवी उमेद देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे असे काही दिव्य संदेश जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर स्वामींनी दिलेले अभिदान आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात, तेव्हा लक्षात ठेवा की स्वामींची शक्ती तुमच्या सोबत सावलीसारखी उभी आहे. संकटांना घाबरण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. तू तुझे कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. आपण अनेकदा भविष्याच्या चिंतेत वर्तमान गमावतो. स्वामी सांगतात, प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हेच तुमच्या हातात आहे. तुम्ही मनापासून सेवा आणि कष्ट केले तर त्याचे फळ तुम्हाला योग्य वेळी नक्की मिळेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जी गोष्ट जगाला अशक्य वाटते ती स्वामींच्या कृपेने शक्य होते. फक्त तुमची श्रद्धा डळमळीत होऊन देऊ नका. संयम ठेवा, कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अन्याय नाही. तुझ्या प्रारब्धाचे भोग तुलाच भोगायचे आहेत, पण मी त्या भोगाची तीव्रता कमी करू शकतो. जीवनात येणारी संकटे ही आपल्या कर्माची फळे असतात, पण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा ती संकटांची धार पोतत करतात आणि आपल्याला ते सहज करण्याची शक्ती देतात. अनन्य भावे मला शरण ये, तुझा योग्य श्रम मी चालवीन. जेव्हा आपण सर्व चिंता सोडून पूर्णपणे स्वामींवर विसंबून राहतो, तेव्हा आपल्या खाण्यापिण्याची, घराची आणि प्रपंचाची काळजी स्वतः स्वामी घेतात. तुम्हाला फक्त श्रद्धेने त्यांचे नाव घ्यायचे आहे. कोणाचेही वाईट चिंतू नकोस, तुझे चांगले आपोआप होईल. स्वामी नेहमी शुद्ध आचरणावर भर देतात. कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता जर तुम्ही जगाकडे पाहाल तर विश्वाची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचली जाईल. तू एक पाऊल माझ्याकडे ये, मी तुझ्यासाठी 10 पावले धावून येईल. स्वामी आपल्या भक्तांसाठी सदैव तत्पर असतात. फक्त आपण मनापासून त्यांना साथ घालणे आवश्यक आहे. तुमची छोटीशी सेवा सुद्धा स्वामींना तुमच्या जवळ घेऊन येईल. माझे नामस्मरण हाच सर्व दुःखांवरचा जालिम उपाय आहे. धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे हे औषधासारखे काम करते. हा जप तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच तयार करतो. मीपणा सोडा तरच मी मिळेल. जोपर्यंत मनात मी म्हणजे अहंकार असतो तोपर्यंत भगवंताची प्रचिती होत नाही. स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे अर्पण करा. मग पहा तुमचे जीवन किती हलके आणि आनंदित होईल. स्वामी समर्थांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत. जेव्हा कधी तुम्हाला नैराश्य येईल तेव्हा या शब्दांची आठवण करा. स्वामींचा हात सदैव तुमच्या पाठीशी आहेच. तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव सर्वात जास्त जवळचा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.